चला सामना चालू करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या आणि बाकी खेळाडूंना विनंती आपण ग्राउंड खाली करायचं आहे. बघा खेळाडूंना मी आज पहिल्या सामन्यापासून सांगतो मैदान खाली करा. कंटिन्यू सामना आपल्याला सुरू करायचे. चला फास्ट केला. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जायची आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की पशुभाई एंटरप्राइजेस सारंगाव संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो बीबी स्पोर्ट इताडे चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घेऊन आपण खेळायला सुरुवात करूया. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती मॅच आली आणि काय गोलंदाजी त्या ठिकाणी मनोज तरे यांच्या माध्यमातून हाताळण्यात आली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते बीबी स्पोर्ट इताडे संघाची. चला आपली प्रेयर प्रार्थना संपली असेल तर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. अजून आपल्याला या सामन्यानंतर 4 सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल थोडा स्पीडअप करा. आता बरोबर 12:10 झालेले आहेत. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज, विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या बीबी स्पोर्ट इताडे. या ठिकाणी आपण पाहतोय बीबी स्पोर्ट इतारे वर्सेस पशुभाई एंटरप्राइजेस सारंगाव ह्या 2 टीम मधील चालू असलेला सामना पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. यावेळेस खूप तेज तरारा चेंडू हाताळण्यात आलं होतं. या ठिकाणी पाहतोय एक धाव घेतलीच जाते अतिशय वेगाने. योगेश आणि या ठिकाणी पाहतोय सुधाकरी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. महेश काबूकर पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. बरोबर 12:12 हा सामना या ठिकाणी चालू झालेला आहे. निश्चितच आपण पाहतोय की भरपूर वेळ घेतला जातो. त्याच्यासाठी आपण पाहतो की जे 4 षटक आहेत ना ते 22 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहेत. जर ते पूर्ण होत नाहीत तर तुम्हाला 2 रनांची पेनल्टी आणि शेवटच्या ओव्हरला अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये. हे नियमावली आज बनवले गेले आहे कारण आपण पाहतोय की भरपूर वेळ वाया जातोय. वारंवार सूचित करूनही पंचाने विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये आपणही लक्ष घालायचं. यस पुढे चेंडू यावेळेस उडवलेला आहे. इनफिल्डच्या वरतून मारण्याचा घातक प्रयत्न येता फसला जातोय. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात.
या ठिकाणी आपण पाहतोय की चांगला फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यानंतर हा विकेटचं पतन होतंय. कबीर येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा होतो तयार गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस चांगला फटका खेळलेला आहे. पाहूया काय घडतंय. चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल्स थोडस फंबलिंग जरूर झाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 3 अंकावरती जाऊन पोहोचते. आज तब्बल 12 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि अजूनही आपल्याला 4 सामने बाकी आहेत. हाईट चेक करायचं आहे. थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे पंचांच्या माध्यमातून. बॅट्समनच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेला आहे. पाहूया पंच आपण त्या समोरच्या स्क्रीनवरती बघायचं आहे काय घडले काय नाही ते, कारण तिन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. दूध का दूध पाणी का पाणी मैदानाच्या आतमध्ये पंचही करतात आपण पाहू शकता. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 4 अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस ही अतिशय वेगवान बॅट फिरवली होती परंतु चेंडू मात्र निघून जात कीपरच्या हातामध्ये. फ्रीजचा चेंडू होता परंतु त्याच्यावरती कुठल्या प्रकारची धाव लागली नाही आहे. धावसंख्या स्थिर 4 अंकावरती. महेश काबूकर खूप वेगवान चेंडूची हाताळणी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होते सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. एक चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळतात. आकर्षण खास आपल्याला पाहायला मिळते 50+ खेळाडूंचाही खेळ या ठिकाणी. यावेळेस लॉंग ऑफच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स होते खेळाडू नाही त्या ठिकाणी आणि इथं मात्र चेंडू सीमा पार होतोय. चौकार. हॅलो. आणि इथं मात्र आपण पाहतोय अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय.
हॅलो. अतिशय आक्रमक शैलीने खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र घेतली जाते एक धाव. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी होतोय कंप्लीट. धावसंख्या होत आहे 13 धावफलकावरती. एक गडेच्या मोबदल्यामध्ये पाहूया दुसरा षटक कोण घेऊन येईल. तिसरं षटक मात्र टार्गेट केले गेले आहे मधुकर यास. मधुकरला मात्र टार्गेट केले गेले आहे. 50-50 ओव्हर असेल, ज्या ओव्हरमध्ये 16 धावा बनणं गरजेचं आहे आणि 16 धावाच्या आतमध्ये गोलंदाजाला मात्र थांबवणं गरजेचं आहे. ते एक आकर्षण ठरलेलं या स्पर्धेचं. खास करून आपण पाहिलं तर हे फॉर्मॅट जे आहे ते ISPL मध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमतः हे या ठिकाणी यूज केलं गेलं आहे. त्या नियमाचं पालन केलं जात आहे. संदीप माली येतोय दुसरं षटक आदळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा लागल्या गेल्यात. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारली जाईल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला होता. या ठिकाणी तालमेलमध्ये बिघाड आणि जो फलंदाज आक्रमक रूपाने खेळत होता तो फलंदाज मात्र दुर्दैवारीत्या रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. चला चला स्पीडअप करा. फलंदाजांना विनंती, आपली जागा लगेच आपण घ्यायची आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक थोडीशी गडबड पाहायला मिळाली. कबीर मात्र की चांगला फलंदाज करत होता. मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले होते आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये झाले बाद. पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश जातोय. हा एक चांगला खेळाडू आहे, चांगला स्किल आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पाहूया ती क्षमता या ठिकाणी दर्शवली जाईल का हे पाहण्यासारखं राहील. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस स्लोअरचा मारा या ठिकाणी खेळला होता आणि इथं मात्र पाहतोय आपण निर्धावचे होते सांगता. यावेळेस आपण पाहतोय कार्पेटच्या साने ऑन साइडला येतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पाहूया क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडूला उचले केली जाईल तोपर्यंत अवसर आहे, वेळ आहे या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करण्याचा. या 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 15 या अंकावरती. दिनेश आहे फलंदाजीसाठी आता मैदानाच्या आतमध्ये गेलेला फलंदाज पाहतोय. 2 धावा या ठिकाणी जमा झाल्या. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळाला 15 अंकावरती. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. यावेळेस फ्लाइट डिलिव्हरी होती, पिक केलं गेलं आहे. चेंडूला डीप मध्ये फेकून दिलं, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. संदीप माली यांच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि याच्यानंतर आपण पाहूया 50-50ची ओव्हर मधुकर यांची. पुढील चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 17 अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 13. या ओव्हरमध्ये धावा थांबवलेल्या आहेत. बाउंड्री लागू दिली नाहीये. यावेळेस खोदून काढलेले चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूची उचलली केली जाईल, दबाव टाकला गेला, प्रेशर टाकलं गेलं आणि रॉंग एंडला थ्रो आपल्याला पाहायला मिळालं आणि या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. आपण पाहतो या 2 धावेने धावसंख्या 19 अंकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि ज्या ओव्हरची प्रतीक्षा होती ती ओव्हर आता मात्र पाहायला मिळेल
मधुकर यांची, कारण ती ओव्हर असेल 50-50ची. त्या ओव्हरमध्ये फलंदाजांना मात्र 16 धावा बनवणं गरजेचं आहे. सॉरी, प्रवीण येतो या ठिकाणी तिसरं ओव्हर हाताळण्यासाठी. जो टार्गेट केले गेलेला आहे प्रवीण म्हात्रे, एक चांगला गोलंदाज आहे, त्याच गोलंदाजाला या ठिकाणी टार्गेट केले गेलं आहे. चला, खेळाला सुरुवात करायची आहे. वेळ कमी खर्च करायचा प्लीज, विनंती असेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर बरोबर 12:12 हा सामन्याला सुरुवात झाली आणि आता मात्र आपण पाहतोय 12:25 झालेले आहेत. तिसरं षटक आता मात्र चालू होतंय. 50-50 ओव्हर काय घडेल पाहूया. 16 धावा कंप्लीट केल्या जातील की त्याच्या आत थांबल्या जातील पाहूया. गोलंदाज होतो या ठिकाणी तयार. गोलंदाजी मार्क वरती, प्रत्येक चेंडूवरती हाणामारी प्रहार पाहायला मिळेल. यावेळेस उडवला आहे, हवेमध्ये आहे चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि इथं मात्र आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. आपण कुठे असाल तर आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे प्लीज. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होते बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. फिफ्टी 50 जी ओव्हर आहे ना, ही अशीच आपल्याला पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये सुद्धा असंच चित्र पाहायला मिळालं होतं. इथं मात्र पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज पण होतोय या ठिकाणी. काय घडतंय, निर्धावची सांगता होते. अजून एकही धाव जमा झालेली आहे. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडू मध्ये या ठिकाणी 16 धावा बनवायच्या आहेत. या ठिकाणी पाहतोय अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. शांडी यांनी जर कॅच पकडली तर विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून एक शीत पेय अर्थात चिल थंडी पाण्याची बॉटल देण्यात येईल, याची नोंद घ्या. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. इथे ही निर्धावची झाली सांगतात. 3 चेंडू टाकून झाले, अजून एकही धाव जमा झालेली नाही आहे. आता मात्र उडवलेला आहे आणि इथं काय घडतंय, चेंडू मात्र जातोय सीमा पार, चौकार. 4 मध्ये आल्यात 4, आता मात्र 2 मध्ये पाहिजेत 12. पाहूया 2 मोठे फटके, 2 षटकार येतील का, हे पाहण्यासारखं राहील. तिसरी ओव्हर अतिशय चांगली या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीण याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होतोय या ठिकाणी तयार. तिसरे षटक आहे ज्याला 50-50 ओव्हर आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय की व्हाईट बॉल. एक धाव अर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 24 या अंकावरती.
पुढे चेंडू यावेळेस मात्र एस्टॅनवरती चेंडू आदळला जातोय आणि बॉलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. फिफ्टी फिफ्टीची ओव्हर आपण पाहतोय आणि आल्यात 5 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहूया गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी इथं मात्र उडवलेला आहे चेंडू मात्र सरसावतोय डीप मध्ये. काय करतं पाहूया. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय. यस नो डाऊट. फिफ्टी फिफ्टीची ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद केले आणि 5 धावा खर्च केल्या. म्हणजे आता या ज्या धावा 5 जमलेल्या आहेत त्यातून 2 धावा मायनस केल्या जातील. म्हणजे आता एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. क्या बात आहे. उमेश जातोय मैदानाच्या आतमध्ये. यस या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 4 भिरू येतोय. उमेश मुकादम मैदानाच्या आतमध्ये जातोय. मॅन फ्रॉम पाय. पाहूया डावाला सावरलं जाईल का. इथं मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं. प्रवीण यांनी काय अफलातून गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळून काढला गेला आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण 1च धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 23 अंकावरती. पुढे चेंडू यावेळेस फ्लिक केले गेलं आहे. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली. दबाव टाकला होता जरूर परंतु काय फिल्डिंगचं प्रदर्शन त्या ठिकाणी. 1च धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 24 अंकावरती जाऊन पोहोचते. आता धावा भरपूर थांबलेल्या आहेत. भिरू ही चांगली गोलंदाजी करतो. अचूक टप्पा लाईन लेंथ सुधारित हाताळतोय. मोकळीकता देत नाही मोठा फटका खेळण्यासाठी. कार्पेटच्या सायने चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण मिडविकेटला सरसावतोय. आता मात्र दुसरीची मागणी केली आणि मागणी तसा पुरवठा आणि या ठिकाणी आपण पाहतोय आपण 2 धावा होत आहेत पूर्ण. म्हणजे 26 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतो तेच तरार चेंडू. हलकीशी अपील सुद्धा केली होती परंतु तसे मस्त नाही आहे. बॅटला चाटून गेला होता हा चेंडू. 1 धाव या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 5 धावा
खर्च केलेले आहेत. जे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 13 धावा खर्च झाल्या होत्या, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी सर्वच गोलंदाजांनी करताना पाहायला मिळाली. इथं मात्र स्क्वेअर अंपायरच्या रिजनमधून चेंडू मात्र डीपमध्ये जातोय, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 28 या अंकावरती धाव संख्या जाऊन पोचलेली आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती, 5 ओव्हरचा हा सामना. क्या बात आहे, डायरेक्ट आपण पाहतोय एस्टॅनवरती चेंडू आदलतोय आणि ट्रिपल चीजच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. यावेळेस अतिशय वेगाने बॅट फिरवली होती, परंतु इथं मात्र जर पाहायला गेलं तर बाईच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 29 या अंकावरती. यावेळेस क्या बात आहे, चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे, परंतु फटकाही चांगला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. क्या बात आहे, संदीप ही दाखवून देतोय मी चांगले ओव्हर हाताळू शकतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 30 या अंकावरती थांबलेले आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय चेंडू मात्र फसवेगिरी करतोय आणि जातोय सीमा पार, चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 34 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. पुन्हा एकदा पाहूया, संदीप तयार होते गोलंदाजी मार्कवरती, मोठे फटके लागत नाही आहेत. एक लकीली चौकार हा पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पाहतोय आपण 20 सेपमध्ये खेळले गेला आहे. एक शक्काभरच्या रिझनला चेंडू येतोय, एक धाव कंप्लीट केली आणि दुसरीचा प्रयत्न सक्सेसफुलरित्या होताना पाहायला मिळतंय. 2 धावा अकाउंटमध्ये जमा होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतो 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 36 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहे.
तर यानंतर होणार सामना जो आहे तो माता भगवती इंटरप्राइजेस कासने वर्सेस बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा. तर चला दोन्ही संघाचे संघ नाही की आपण टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच नाणेफेक करून घेऊ. शेवटची मॅच आहे ती. हॅलो, माता भगवती इंटरप्राइजेस कासने वर्सेस बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा. तर चला विनंती असेल कासने संघाने एक त्याचबरोबर ठाकूरपाडा संघाने एक आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण चला. नाणेफेक करून घेऊया. सामना सुरू करा. चालू सामना मैदानामध्ये सुरू ठेवा आणि ज्या संघाची नाणेफेकी आहे त्यांनी नाणेफेकी कशामध्ये पोहोचायचं आहे. चला आपण सामना कंटिन्यू सुरू ठेवा आणि नाणेफेकी देखील केली जाईल. स्वर्गीय बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा आणि माता भगवती इंटरप्राइजेस कासने. चला नाणेफेकीसाठी भगवानजी पाटील, बीबी स्पोर्ट इताडे, भगवानजी पाटील संघटनेचे उपाध्यक्ष आणि बीबी स्पोर्ट इताडे हे संघाचे करता धरता भगवानजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूया. सामना लगेच सुरू करा आपण. बघितलं का दोघांनी? बघा पहिला श्रावणजी पाटील यंग अँड ड्रेसिंग पर्सनॅलिटी. कोण बोलतोय? या ठिकाणी नाणेफेक केले जाते. पाहूया कोणाच्या बाजूने लागते कॉल. संजयभाई म्हात्रे असं कॉलिंग केलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आलेला आहे. आपला निर्णय फक्त आपण कळवायचा आहे. नाणेफेकीचं कॉल जे आहे ते भगवती इंटरप्राइजेस कासने संघाच्या बाजूने लागलेलं आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नाणेफेकी झालेली आहे. भगवती इंटरप्राइजेस कासने आणि बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा. नाणेफेकी कुठल्या संघाच्या बाजूने लागलेले आहे? कासने. का निर्णय घेतलाय? गोलंदाजी. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. चला यानंतर माता भगवती इंटरप्राइजेस कासने आणि बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा. नाणेफेकी घेऊन प्रथम गोलंदाजी. चला सामना लगेच आपण ऑन करा. फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव. धावांचं लक्ष्य 37. 5 ओव्हरमध्ये 37. महेश काबूकर आणि एस के संजय पाटील.
गोलंदाज उल्हास पाटील, जानमान गोवे या संघाचे खेळाडू. राऊंड द विकेट न उल्हास पाटील. पहिला चेंडू महेश काबूकरनं हलक्या हाताने टॅप केलाय. पॉइंट कव्हर रिझर्व मधून चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव. एका धावेनं महेश काबूकरनं स्वतःच आणि संघाचं धावांचा अकाउंट ओपन केलाय. बघूया एस के शेलुमाता वल या संघाचा एक यष्टीरक्षक फलंदाज फसुबाई इंटरव्ह्यू सारंगाव संघाकडून BPL 2025 ची स्पर्धा खेळतोय. इथे अगदी स्विंग अँड मिस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. प्रमोद चौधरी वरादेवी ताडाली संघाचे संघनायक आणि अंकुश दादा पाटील गावदेवी होळी संघाचे जम्बो या नावानं फोकस आणि फेमस आहेत. दोन्ही 12वे खेळाडूंचं सहर्ष स्वागत. हा चेंडू आला वाईट आउटसाइड ऑफ स्टंप च्या खूपच बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. वेलकम रणजित पाटील, मनोज डॅनी, त्यानंतर योगेश पाटील. 2 चेंडू 2 धावा, 1 सिंगल, 1 डॉट, 1 वाईट. उल्हास पाटील हा ऑन साइडला अगदी शॉर्ट मिडविंग चांगली फिल्डिंग. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये आपण पाहतोय. इथे हा चेंडू बॅटमधला जाऊ ना. अप्रतिम बेगनार फटका महेश काबूकरच्या बॅटमधून. अगदी सुधाकर पाटील कुठली संधी पॉइंट रिझन नव्हती. जबरदस्त फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवत होतोय प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून. काय फटका खेळलीत, वा. धावसंख्या 7, 4 चेंडू 7 धावा, फक्त 36 बनवल्या. काय गोलंदाजी केली फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव संघाकडून. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 13 आणि त्यानंतर 4 गोलंदाजांना एकेरी आकड्याने धावा खर्च केलेत. संदीप माली 6, प्रवीण मात्रे 5, भिरू 6 आणि संदीप 8. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. इथे हा चेंडू देखील अगदी इथे इनफिल्डच्या आतमध्ये सुधाकर पाटीलनं अडवलंय. 1 सिंगल धाव जरूर महेश काबूकरनं कंप्लीट केली. धावसंख्या 8, चेंडू टाकून झाले 5. चांगला चेंडू होता. चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅनला उचललाय. मिळेल फक्त 1 सिंगल. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या झाली ती बिनबाद नाव. माता भगवती इंटरप्राइजेस कासने संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय आणि बालांस्फोट ठाकूरपाडा टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. यानंतरचा 40+ सामना असेल. माता भगवती इंटरप्राइजेस कासने विपक्ष बालांस्फोट ठाकूरपाडा. पहिला ओव्हर अगदी बरोबर 3 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेला आहे. वा, टाइम कडे लक्ष द्या. नक्कीच बीबी स्पोर्ट इताडे, बीबी स्पोर्ट इताडे संघाचे ऑनर, संघ मालक, संघटनेचे उपाध्यक्ष भगवानजी पाटील. नऊ धावा पहिल्या ओव्हरमध्ये. बीबी स्पोर्ट इताडे वेळ घालवू नका. पहिल्या ओव्हर तुम्ही जरूर 3 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेलं आहे. मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात असू द्या, 4था ओव्हर तुम्हाला 22 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे 4 ओव्हर. अन्यथा 2 धावांचा पेनल्टी आणि 1 खेळाडू अतिरिक्त आतमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. सुधाकर पाटील, मुरई दिवे या संघाचा एक संघनायक, डावखुरे हाताचा एक चांगला खेळाडू.
मात्र फलंदाजीतून सुधाकर शून्यावर बाद झाले. कबीर पाटीलने थोडासा प्रतिकार केला, 11 धावा बनवल्या. योगेशने 2, त्यानंतर दिनेश न 9, शैलेश मात्रे न 4, मधुकर शून्यावर बाद झालेत. उमेशनं देखील 6 धावा बनवल्यात. संतोष जोशीने 1, इथे एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 10 झालेली आहे. 1 ओव्हर 1 चेंडूचा खेळ संपलाय. फसुबाई एंटरप्राइजेस, सुनील दादा पाटील आणि दिशांत पाटील यांचा संघ अतिशय चांगला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. चेंडूला शॉर्ट मिड विकेट मधून उचललाय. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. एसके अगदी खेळपट्टू चांगल्या पद्धतीने पळताना पाहायला मिळतात. दोन धावेने संघाची टोटल पोचली ती 12वर. 1 ओव्हर 2 चेंडूमध्ये बिनबाद 12. महेश काबूकर 4 चेंडूमध्ये 8, तर संजय पाटील 4 चेंडूमध्ये 3 आणि 1 वाईट, असे एकूण 12 धावा बनलेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 ची दुसरी रजनी आपण पाहतोय. चेंडूला अगदी हलक्या हातानं अफरकटच्या अंदाजानं कट केलाय. महेश काबूकर अगदी चेंडू आणि धावांचं गणित घेऊन मैदानामध्ये चाललेले आहेत. चांगले खेळाडू आहेत. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे महेश काबूकर आणि त्याचा सहकारी शैलमाता वल या संघाचा एसके संजय पाटील. 14 धावा, 9 चेंडूमध्ये 14 आलेत. सुधाकर पाटील थोडेसे चिंताग्रस्त आहेत. कोणी संघनायक आपल्या गोलंदाजाची नावं अल्पेश गायकवाड यांच्याकडे सामना सुरू होण्याला जमा करायचंय. कासने आणि ठाकूरवाडा आलेले आहेत. धन्यवाद. इथे चेंडूला अगदी हलक्या हाताने डिफेन्सिव्हरित्या शॉर्ट मिड विकेटला खेळून काढलाय. काय क्रिकेट खेळतोय, सेन्सिबल क्रिकेट. इथे ओव्हर थ्रो 6 मिळतील का? 6 मिळतील, जरूर मिळतील. आजच्या दिवसातून हा दुसऱ्यांदा प्रकार आपण पाहतोय. क्या बात है. बॅलन्स कमी आहे आणि खर्च जास्त होतोय. बीबी सोट इताडे नक्कीच भगवानजी पाटील पाहतात चुका कुठे होत आहेत. कोचला लिहून ठेवावं लागेल डायरीमध्ये कुठल्या गोलंदाजाने चुका केल्यात, कुठल्या फलंदाजाने चुका केल्यात, कुठल्या फिल्डरने चुका केल्यात, कारण की पुढील सामन्यातून काहीतरी शिकावं लागेल. धावसंख्या 6 ने वाढून झाली. 20 बनल्यात. आता 17 पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 14 आणि धावा बनवायचे 17. बघूया सुधाकर पाटील. इथे हा चेंडू ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आपण पाहतोय. इथे एक फक्त सिंगल घेतलेली आहे. काय महेश काबूकर सामना खेळतात. अगदी किती चेंडूमध्ये किती बनवायचे आहेत हे गणित डोक्यामध्ये सेट केलेलं आहे. एकवीस धावसंख्या झालेली आहे. अजूनही 16 बाकी आहेत. 13 चेंडूमध्ये फुलटॉस होता. चेंडूला हलक्या हातानं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ढकललाय. इथे देखील 2 धावा. नक्कीच योगेश पाटील या ओव्हरमध्ये 14 आलेत. नक्कीच इथे 18 चेंडूमध्ये आता फक्त 14 आहेत.
नक्कीच 50 आज 50 प्लसचे भरपूर सामने केले. आज 5 सामने 50 प्लसचे आहेत आणि मला वाटतं 40 प्लसचा तिसरा आहे. नक्कीच मधी मधी एक सामना होणार. पन्नासचा. दोन ओव्हरमध्ये 23 चांगल्या स्थितीमध्ये आहे. फसुबाई इंटरप्राइजेस गोलंदाज मधुकर वेलेकर बीबी स्पोर्ट इत्यादी संघाचे एक सिनियर खेळाडू. चेंडूला ऑन साईडला टोलवलाय. चांगली फिल्डिंग डीप मिड विकेट रिझन मध्ये. महेश कापूकर चांगल्या लाईनमध्ये आहेत. इथे एस के संजय पाटीलची धावबाच्या स्वरूपात विकेट. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज लहू पाटील. लहू के दो रंग. जवानमान सारंगाव संघाचा एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि सुनीलदादा पाटील यांचा एक खास आवडता खेळाडू मुकेश पाटील देखील संघामध्ये आहे. सध्या मानाजी आणि दिलीप पाटील दुसऱ्या संघामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. 24 धावा झालेत. 50-50 मधुकर वेलेकर. हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन मध्ये चेंडूला खोदून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ रिझनला. इथे विकेट. नक्कीच एकाच एंडने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. बघा सुनील म्हात्रे सर अगदी दक्षत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. आता लावू घ्या. मिनी पण गलती केली. तू नको करू. मिनी केली. तू जसं करशील तसं मी करणार. विषय कसा लावायचा काय? 25 धावा. 12 धावांची गरज आहे. 50-50 तिसरं ओव्हर. काय चांगला चेंडू टाकलाय. तेच तरार. चांगली दिशा आपल्याला पाहायला मिळाली. मधुकर वेलेकर बीबी स्पोर्ट इत्यादी संघाचे एक सिनियर गोलंदाज आणि भगवान बोर अगदी ऑन स्क्रीनवर देखील पाहत आहेत. चेंडू कुठल्या टप्प्यावर टाकला जातोय. चेंडूला टॅप केलाय हलक्या हातानं लहू पाटीलनं. फक्त एकच धाव. बघा 50-50 ओव्हर आणि वय वर्ष मला वाटतं 50 प्लस आहेत मधुकर वेलेकर यांना. आणि काय चांगली गोलंदाजी आहे. पहिले 4 चेंडू फेकलेत आणि फक्त धावा 3 दिलेत. वा. इथे चेंडूला हलक्या हातानं स्टेअर केलाय. चेंडू चाललाय डीप थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगली फिल्डिंग होते. 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. 1 शॉटचा इशारा. क्या बात आहे. सर्व काही मधुकर वेलेकर यांच्या बाजूने आहे. फक्त एकच धाव. 2 धावांची मेहनत जरूर केली मात्र खात्यामध्ये फक्त एकच धाव. आता 27 झालेत. फक्त 10 पाहिजेत. हा चेंडू स्विंग अँड मिस. क्या बात आहे. 50-50 ओव्हर मधुकर वेलेकरनं फक्त 4 धावा देऊन कंप्लीट केलेली आहे. वा. गोलंदाज आवडला सुद्धा टाळा उद्या. वय वर्ष 50 आहे आणि 50-50चं चॅलेंज होतं मधुकर वेले यांच्या समोर आणि फक्त धावा दिले 4. गुड बॉलिंग.
नक्कीच विलास पाटील सरांकडून या गोलंदाजाला पंचाना 200 रुपयाचं. क्या बात आहे. सुनील म्हात्रे यांच्यासाठी बक्षीस विलास पाटील सरांकडून 200 रुपये. धन्यवाद. 3 ओव्हर धावा बनले 27. आता 2 ओव्हर मध्ये बनवायचे 10. नक्कीच 2 मायनस होती. 12-6. नक्कीच आपण अगदी पाहिलं तर मधुकर वेलेकरनं फक्त 4च दिल्या. त्यांना चॅलेंज होतं 16 धावांचं. आता 12 मध्ये 12. नक्कीच आता भगवानची भोईर यदि केला विचार करत असेल आता काय हरकत नाही. आपण जरी 36 बनवल्या फाईट चांगली दिलेली आहे. 12 मध्ये 12. मधुकरजी वेलेकर हे गोलंदाज अगदी 50-50 साठी. मधुकर पाटील भगवानजी पाटील. चला चला सामना सुरू करा लगेच. बीबी स्पोर्ट विताडे टीम. आता कोणाचा टाकतो नक्कीच आपण BPL 2024 चा सुपर 8 मधले तर आपण सामने पाहिले तर बर्फानी बाबा टेमदार आणि कृष्णाई कारिवली, पृथ्वी 11 कुंदवली, शिवनेरी स्पोर्ट आमने, गावदेवी सोनाले, स्वर्गीय विनायक स्मृती ठाकोरबाडा, त्यानंतर अमर स्पोर्ट कासने आणि गावदेवी भादवाड हे BPL 2024 चे सुपर 8 च्या सामने आपण पाहिले होते. बघूया पुन्हा एकदा 24-25 चा BPL. 3 ओव्हरसाठी बरोबर 15 मिनिटं वेळ खर्च केलेला आहे. या चेंडूवर अगदी रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न लहू पाटीलने इथे बनवला होता. बॅटला तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. कशासाठी सर? वाईटसाठी. सर फलंदाजांनी मागणी केली की तुम्ही घेतलेलं आहे. फेअर डिलिव्हरी आहे. बॉट बॉल. 1 रन कंप्लीट केली आहे. नक्की चंदू एक सिंगल धाव. चंदूचा हा चेंडू अगदी आपण पाहिला तर कंट्रोल पोल अँड पॉवरफुल. महेश कायमुकरचा क्लास. चेंडू चालला सीमा पार. षटकार. दोनों तवा 4 तवा क्या गणेशजी ठाकरे. चला चला सामना स्पीडअप करा. थांबू नका आपण. हा चेंडू बघूया. वाईट यॉर्कर. काय कमलाची लाईन लेंथ आपल्याला चंदूची पाहायला मिळाली. जनमन गोवी या संघाचा गोलंदाज चंदू. हा चेंडू अगदी चाललाय मिडॉन क्षेत्रामधून. चेंडूला उचललाय. रॉकेट थ्रो आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेनं संघाची टोटल 34. आता 8 मध्ये 3. 8 चेंडू आणि 3 धावा. सामना पूर्णपणे इथे झुकलाय. फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव या संघाच्या बाजूनं. नक्कीच आजच्या
दुसऱ्या रजनीमधून दोन्ही संघादरम्यान हा पहिला सामना आहे. आठ चेंडू 3 धावा. फटका उडवलाय अगदी हा विधी षटकार महेश काबूकर यांच्या बॅट मधून आणि बीपीएल 2025 मध्ये पहिल्या विजयाची नोंद फुसुबा इंटरनेशनल सारंगाव संघाची. अभिनंदन. हार्डलॉक बीबी स्पोर्ट हिताडे. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू या सामन्यातील नाबाद 34 धावा ज्यांच्या बॅट मधून आहेत